जिल्ह्यातील पत्रकारांनी शिराळा तालुक्यासारख्या जिल्ह्यातील विविध निसर्गसंपन्न भागांचे ब्रँडिंग करणं गरजेचे. आमदार सत्यजित देशमुख यांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या सन्मान व कार्यशाळेत केली भावना व्यक्त. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका केंद्रीय पत्रकार संघ टिळक विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग सांगली येथील रोटरी हॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळा व कार्यशाळेस जिल्ह्यातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी आमदार सत्यजित देशमुख, सांगली आकाशवाणी केंद्राचे प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, संपादक धनंजय पाठक, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे, राज्य प्रवक्ता चंद्रशेखर क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्रीकृष्ण मोहिते, सचिव महेश भिसे, अनवर इनामदार, मोहम्मद अत्तार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री भिसे व संदीप कुडचीकर यांनी केलं. यावेळी पहिल्या सत्रामध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार श्री सत्यजित देशमुख म्हणाले की आजची पत्रकारिता, मग ती प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा सोशल मीडिया असू दे, अतिशय सांभाळून काम करणं गरजेचं झालेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे पत्रकारितेचे स्वरूप बदललं आहे. कोणतीही बातमी करत असताना ती संतुलित असणं आवश्यक आहे. शिक्षणाची कवाडे सर्वांना उघड झाल्याने शिक्षणातून समाजाचे प्रतिबिंब आरशाच्या स्वरूपात काम मांडणारे पत्रकारिता हे क्षेत्र पुढे आलं. पत्रकारांनी निरपेक्ष बुद्धीने काम करताना जे सत्य आहे तेच मांडण्याचा काम करणं गरजेचं आहे. पत्रकार हा कोणाच्या बाजूचा किंवा कोणाच्या विरोधात कधीच नसतो. केंद्रीय पत्रकार संघाला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे प्रतिनिधी पत्रकार महामंडळावर घेणे, टोल माफी करणे, पत्रकार संरक्षणाच्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे यासह विविध मागण्या मार्गी लावू. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना संरक्षण मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कास पठारासारख्या असणाऱ्या शिराळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांचे ब्रँडिंग पत्रकारांनी करणं हे देखील त्यांची जबाबदारीच आहे. या अगोदर प्रास्ताविक करत असताना राज्य प्रवक्ता श्री चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की पत्रकारांना सन्मान मिळवून देणं गरजेचं असून जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन उभारणं गरजेचं बनलं आहे. त्या पत्रकार भवनाची मागणी केली. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री वैभव साबळे म्हणाले की पत्रकारांच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येईल. पत्रकार हा समाजाचे रक्षक आहेत. पत्रकार भवनाच्या बाबतीत प्रस्तावही शासनाला पाठवण्यात येईल. कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करत असताना सांगली आकाशवाणी केंद्राचे प्रमुख श्री जरंडीकर यांनी आजची पत्रकारिता अतिशय संवेदनशील झालेली असून बातमीदारी ही निश्चितपणे संतुलितपणे देणं गरजेचं आहे असे सांगितले. यानंतर मार्गदर्शन करताना डॉक्टर हेमंत मोरे म्हणाले की पत्रकारिता करत असताना समाजभान राखून पत्रकारिता करणं गरजेचं आहे. यानंतर बोलताना ॲडव्होकेट पाटील म्हणाले की बातमी करत असताना त्याच्या कायदेशीर बाबी तपासून त्या बातमी करणं गरजेचं आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात आलं. यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त सुनील माने, उपसंपादक दैनिक पुढारी, विकास शहा दैनिक लोकमत, मोहनराव राजमाने दैनिक नवराष्ट्र डिजिटल, मोहनराव मोहिते दैनिक लोकमत, अशोकराव पवार NM न्यूज संपादक या सर्वांचा, तर आदर्श समाजसेवक श्री सुनील पाटील जलसंधारण व वृक्ष लागवड, आदर्श शिक्षक श्रीमती मनीषा प्रकाश संगपाळ, जिल्हा परिषद शाळा मदने वस्ती कंठी तालुका जत या सर्वांचा शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श पुरस्कार प्राप्त मधील काही जणांनी आपली मनोगत व्यक्त केली. केंद्रीय पत्रकार संघाने पत्रकारांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याने पत्रकार प्रभावित झाले आहेत. हिरकणी न्यूज करिता अंजुम मुल्ला, इचलकरंजी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.